महाराष्ट्रामध्ये इंधन पुरवठा सुरळीत आहे असं सांगण्यात आलं असलं तरी प्रत्यक्ष स्तरावर सामान्य जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते। ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर लागलेल्या भल्या मोठ्या रांगा, सकाळ संध्याकाळ घरगुती गॅससाठी करावी लागणारी कसरत ही वास्तविकता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई पाहणीद्वारे तसेच सोबत संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली। नेमके सुबोध सावजी काय म्हणालेत बघा। मी आज हे पत्र निवेदन मागणी पत्र महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलं। याचा आशय असा आहे की फडणवीस साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गॅस पेट्रोल डिझेलची कमतरता नाही। पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त केलं, परंतु पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव इतके वाढलेले तेच परवडत नाही। तर यावर देवेंद्रजी फडणवीसने स्वतः शहानिशा करावी, हेलिकॉप्टरमधून पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा आणि महाराष्ट्राचा दौरा करताना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सोबत ठेवावे आणि हा दौरा तात्काळ करावा। यांच्या लक्षात येईल की समृद्धी महामार्ग, पेट्रोल पंप, लहान लहान गावं, मोठमोठे शहरे या ठिकाणी किती मागणी आहे, लोक किती भयभीत झालेले आहेत। पेट्रोल डिझेल किंवा गॅस हे काही साठवून ठेवणाऱ्या गोष्टी नाही आहेत, या आवश्यक गोष्टी आहेत। 2 चाकी असो, 4 चाकी असो, टिपर असो, JCB असो, ट्रॅक्टर असो, यामध्ये पाहिजे तितकंच फ्युएल भरतात, त्याच्यापेक्षा जास्त भरत नाही। तर फडणवीस साहेबांनी दिशाभूल करणं सोडून द्यावं आणि ही पाहणी करून यामध्ये ताबडतोब लक्ष घालावं हीच विनंती।